नमस्कार. हे खोबरे घेतले आहे, अद्रक लसूण घेतलं आहे, एक मोठा कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि धने 1 चमचा आणि जिरे अर्धा चमचा, लसणाच्या 10-15 पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे. आता हे सगळं आपण आणि 2 काश्मीरी मिरची घेतली आहे. आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया. त्याच्यामध्ये हळद टाकली आहे, छोटा चमचा अर्धा. आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर तेल गरम झाले की थोडी राई टाकून घ्यायची आहे. राई टाकून झाली की नंतर मिरची पावडर टाकली आहे. आता आपला वाटलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया. मसाला टाकून झाला की त्याला परतायचा नाही आहे तेल सुटूपर्यंत. आता लगेच त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून लगेच त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी. त्याला तेल सुटूपर्यंत नाही परतायचं आहे मसाल्याला. तर हे बघा पाणी टाकलं आहे. आता जसं आपल्याला जाडसर ग्रेव्ही पाहिजे तसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आता आमसूल टाकून घेऊया. तीन चार आमसूल टाकून घेऊया. आता ही एक ट्रिक आहे ही एक ट्रिक आहे. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक झाकण व्हिनेगरचं टाकायचं आहे आणि हा रावस मच्छी आहे. ह्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता आणि ह्याच्यामध्ये एक 15 मिनटं ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे या पाण्यामध्ये. तर जो मच्छीचा वास असतो ना, हिवळाण वास, तो मच्छीला येत नाही आणि मच्छी एकदम बिनवासाची मस्त खाऊ शकतो. म्हणजे एकदम मच्छीचा वास नाहीसा होऊन जातो हिवळाण आणि मच्छी खाण्याला टेस्टी लागते. आता त्या सारामध्ये आपण हे मच्छीचे तुकडे सोडून घेऊया. आता हे मी काही रावसचे तुकडे मी फ्राय करायला ठेवले आहेत. याला हळद मीठ बेसिक मसाले आहेत. हळद मीठ आणि आपली मिरची पावडर आणि लिंबू पिळलं नाही आहे. आणि आता हे रवा लावून तळून घ्यायचं आहे. रव्यामध्ये कोट करून आपण तळून घ्यायचं आहे. आता आपली फिशची ग्रेव्ही पण झाली आहे. आता हे मस्त दोन्ही बाजूनी आलटून पलटून फ्राय करून घेऊया. रावस मच्छी खाण्याला खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा एक करून बघा. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा किती सुंदर ही मस्त स्ट्रीट स्टाईल ग्रेव्ही आहे. ही एकदा ट्राय करून बघा. परत दुसरी ग्रेव्ही बनवणारच नाही तुम्ही. आणि मस्त फिश फ्राय, रवा फिश फ्राय भाताबरोबर एकदम अप्रतिम लागतं. तुम्ही हे एकदा ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.